नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग. प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते. आज आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहेत असे पाहुणे की ज्यांनी एक वर्षभरापूर्वी सर्वांना ज्या गोष्टी उघड करून दाखवल्या त्यामुळे सगळ्यांना शाहरुख खान बद्दल खूप गोष्टी खुपायला लागल्या, आणि केवळ वर्षभरातच त्याच माणसाबद्दल सगळ्यांना अनेक गोष्टी खुपायला लागल्या. हा माणूस अधिकारी म्हणून चूक आहे का योग्य आहे हे न्यायालयात लवकरच सिद्ध होईल. पण हा अधिकारी माणूस म्हणून नेमका कसा आहे हे जाणून घेण्याची आपल्याला इच्छा आहे. अनेक सेलिब्रिटीजना धडकी भरवणारे शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. वा 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 वा. त्यांच्या स्वागताला आमच्या टीमनी जे काय गाणं लावलेलं आहे, सिंघम सिंघम. सर, तुम्हाला या गाण्यावरती एंट्री करताना कसं वाटतं? काहीच नाही, फुल फिल्मी वाटतो मला हे. खरंच म्हणजे असं काही नसतं. वी ऑल आर स्मॉल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्वंट्स. तर हे माज वगैरे तुमच्या डोक्यात गेलं देन यू विल बी बिग झिरो. चला, इथपासूनच मजा येणार आहे की आपण ज्याला जे समजतो आणि खरोखर वर्दीच्या पाठीमागचा माणूस कसा असतो हे आम्हाला आज कळणार आहे. हा खुपण्याचा कार्यक्रम आहे. यामध्ये आम्ही तुमच्या आम्हाला खुपणाऱ्या देखील गोष्टी सांगतो, आणि अर्थात तुम्हाला आमच्याबद्दल जर का काही खुपत असेल तर ते देखील आम्ही ऐकून घेतो. तर तुम्ही ह्या प्रश्नांसाठी तयार आहात का? 100%. अरे वा वा. ऑल सेट. प्रश्नांकडे थेट वळूया. पहिला प्रश्न आहे, समीर वानखेडे आणि वाद ही अगदी जोडीच झाली आहे. म्हणजे समीर वानखेडे आलं की कॉन्ट्रोवर्सी ही आलीच. तुमच्या बाबतीत एवढी कॉन्ट्रोवर्सी, एवढे वाद का होतात? अगदी तुमचा धर्म कोणता ह्यावरही अजून 2 मतं आहेत. हे नक्की असं का होतं? आपला जे भारताचं संविधान आहे, सेक्युलर स्टेट, तर मला वाटतं की त्याचं एक प्रतीक आहे माझी फॅमिली. जर तुम्ही बघितलं तर माझे वडील जे आहेत ते एक छोटासा गाव आहे आमचा, वरुड तोफा. ते वाशिम जिल्ह्यात आहे. खूप गरीब घर आहे आमचं. आणि तिथून ते मुंबईला आले होते आणि त्यानंतर उपनिरीक्षक होते. तर ते आहेत ज्ञानदेव वानखेडे. आणि मला खूप गर्व आहे की ते बौद्ध समाजाचे आहेत. आणि त्यानंतर माझी जी आई आहे ती, आधी हे लोक चव्हाण होते, अच्छा, जे पृथ्वीराज चव्हाणचे वंशज. बरोबर. आणि त्यानंतर मुंबईला आल्यानंतर ते म्हणजे मुस्लिम धर्म फॉलो करायचे. माझे वडील बौद्ध, हिंदू, आणि त्यानंतर आई माझी मुस्लिम. तर हे बघा म्हणजे किती मोठा सेक्युलर आहे तुमचा घर. अगदी खरं, अगदी खरं. ते झाल्यानंतर लग्न झालं क्रांती बरोबर. आणि माझे जो 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे झिडा. अच्छा. माझी आईचं नाव आहे ते. अच्छा, झिडा. हो. दुसरी जी माझी मुलगी आहे तिचं नाव आहे झिया. झिया. हो. तिचं नाव, माझी एक आत्या होती, तिला कॅन्सर झाला होता आणि मी पण खूप प्रेम करायचं तिच्याशी, तर तिचं नाव ते आहे. पण तुमचं स्वतःचं नाव समीर वानखेडे साहेब पहिल्यापासून. अगदी बरोबर. कायम तुम्ही महत्वाच्या पदांवरती राहिलेला आहात, याचं रहस्य काय आहे? काही लोकांना ही गोष्ट खूपू शकते. भारत सरकारचा खूप उपकार मानतो मी की मला म्हणजे पोस्टिंग्स वगैरे जिथे कार्यरत मला केलेलं आहे. पण असं काय नसतात म्हणजे चांगली पोस्टिंग, बॅड पोस्टिंग, असं मला तर वाटत नाही. कारण का माझी जी सर्वात प्रथम पोस्टिंग होती, एक छोटासा डिस्ट्रिक्ट आहे, नक्षल प्रभावित डिस्ट्रिक्ट आहे आंध्र प्रदेशचं, त्याला नाव आहे निजामाबाद. खूप लोकांना कदाचित माहीत पण नसेल. तर तिथे माझी पोस्टिंग होती. त्यानंतर एअरपोर्टला होतो. एअरपोर्टला ठीक आहे, म्हणजे एक मेट्रोपॉलिटन पोस्टिंग वगैरे आहे, चांगली पोस्टिंग आहे ती. त्यानंतर जेव्हा मी NIA मध्ये होतो, दिस इज अ व्हेरी हार्ड जॉब. म्हणजे ते जर
तुम्हाला वाटत असेल म्हणजे पिक्चरमध्ये बघितल्यानंतर किंवा लोक जे म्हणतात, इट्स नॉट दॅट सिम्पल ऑर इझी. म्हणजे NIA जी संघटना आहे सर्वांना माहिती आहे, इट इज अन अँटी टेरर फोर्स. तर तिथे जर तुम्हाला वाटत असेल की एव्हरीथिंग इज व्हेरी लाला लँड, व्हेरी ग्लॅमरस, ते तसं नसतं. खरं म्हटल्यावर इट इज अ व्हेरी प्रोफेशनल थिंग, व्हेरी हार्डकोर थिंग. आणि त्यानंतर समटाईम्स अनप्लेझंट एक्सपिरियन्स पण असतात तुमच्या बरोबर. कारण का जेव्हा तुम्ही ऑपरेशन्स वगैरे करतात, म्हणजे ड्रग पेडलर्सला तुम्ही अरेस्ट केलेलं आहे, आरोपी लोकांना अरेस्ट केलेलं आहे, कदाचित ते कोणाची आई असते, लहान मुलं असतात घरी, तर ते बघून तुम्हाला स्वतः वाईट वाटतात. बट दॅट इज द एंड ऑफ द डे, यू हॅव टू डू द जॉब. सो इमोशन्स ॲट वन पॉइंट ऑफ टाइम दे कम इन, बट यू हॅव टू फॉलो द रूल. सेलिब्रिटीजना विमानतळावर सगळ्यात जास्त भीती वाटायची ती समीर वानखेडे या नावाची. खूप लोक म्हणायचे की वानखेडे मुद्दामून सेलिब्रिटीजची जास्त तपासणी करायला लावतात. सेलिब्रिटीजना अडकून वानखेडेंना प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा स्वतःचा प्रयत्न असतो. खास करून बॉलिवूडवाल्यांना तुम्ही कायम खूपच आलेला आहात. अवधूजी, मी एक क्लिअर तुमच्यासमोर एक मुद्दा मांडतो माझा. सेलिब्रिटी म्हणजे काय? माझ्यासाठी जर तुम्ही मला विचारले की तुझे सेलिब्रिटी कोण आहेत, आता तुम्ही हे शब्द वापरलेले आहेत तिथे, माझ्यासाठी सेलिब्रिटी जर म्हटल्यावर बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, APJ अब्दुल कलाम, हे माझे सेलिब्रिटी आहेत. मी माझ्या आयुष्यात एअरपोर्टला असताना जवळपास 3,500 वगैरे केसेस केलेले आहेत. ते नोंदणी करतोय मी स्वतःच्या रेकॉर्डसाठी. 3,500 केसेस, ते जर तुम्ही मोजलं त्यापैकी जे तुम्ही तुमच्या भाषेत जे सेलिब्रिटी वगैरे म्हणतात ते किती असतील? 100, 50, 100, 150. बाकीचे लोक कोण आहेत? बाकीचे लोक हे हार्डकोर क्रिमिनल्स, ड्युटी एव्हेडर्स, ड्रग पेडलर्स. त्यांच्याबद्दल कोणी काय सांगत नाही, त्यांच्याबद्दल कोणी काय विचारत नाही, त्यांच्याबद्दल मीडिया पण कव्हर करत नाही. कारण का फेस व्हॅल्यू, गॉसिपिंग ते नाही ना. तर लोक तेच छापतात, वाचतात ते ज्याच्यामध्ये जे कॉन्ट्रोवर्शियल असतात, मसाला असतात, गॉसिपिंग असतात. तर ते सांगू इच्छितो मी की हे तुमच्या माध्यमातून की सेलिब्रिटी वगैरे असतील, माझ्यासाठी जे काय आहे ते माझा फक्त कायदा आहे, रूल आहे, रेग्युलेशन. आणि आता वेळ झालेली आहे ती खुर्ची फिरवण्याची. बघूया, बाईट लावा. समीर वानखेडे NCB हा BJPचा ब्लू आईड बॉय होता. आवाज ओळखलाय कोणाचा आहे? ओळखलंय. कोण सांगा? राऊत साहेबांचा आहे. आता खुर्ची फिरवा, बघूया. मी असं ऐकलं की ते आरक्षीच्या मुख्यालयात जाऊन आले. BJPत ते प्रवेश करणार होते. BJP त्यांच्या समर्थनासाठी गळ्यामध्ये वी सपोर्ट वानखेडे वगैरे असे फलक लटकावून रस्त्यावरती उतरली होती. नबाब मलिक यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं त्या संपूर्ण प्रकरणात. आज सत्य काय बाहेर आहे? CBI आमची नाही ना. CBIने वानखेडेंवरती FIR दाखल केले. त्यांना अटक होऊ शकते, कदाचित त्याच्यामध्ये ED सुद्धा जाऊ शकते. काय सांगाल, काय उत्तर द्याल? शुभेच्छा त्यांना. पण त्यांनी BJPशी तुमचं कनेक्शन जे सांगितलं त्याबद्दल काय सांगाल? जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, आय एम अ मॅन ऑफ लॉ. ज्यांना जे टीका करायची आहे, माझी शुभेच्छा त्यांना. फक्त माय बेस्ट विशेस टू हिम. बघा, ह्या खुर्चीवरती ना खूप मोठे मोठे राजकारणी पण येऊन बसलेले आहेत. माझे ते चांगले मित्र आहेत. आणि सगळ्यांचा म्हणजे काय म्हणतात की आपली मुलगी लग्नाला उभी राहिली की जितक्या उघड्या डोळ्यांनी आई नवऱ्याचा शोध घेत असते ना, तितक्या डोळ्यांनी कॅन्डिडेट शोधत असतात ते. आणि सगळ्यांचा तुमच्यावर डोळा आहे असं मला माहिती आहे. माझा टार्गेट फक्त राष्ट्रसेवा आहे. ते कुठलाही उद्देश, कुठल्याही परिस्थिती, कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या. पुढे काय होणार त्यामध्ये काही सांगता येत नाही मला. आणि माझा आयडिया पण आहे राष्ट्र सर्वोपरी, म्हणजे नेशन फर्स्ट. ते कुठल्या रीत्याने असू दे, हाकीमध्ये असू दे किंवा इन एनी फॉर्म. अरे वा, म्हणजे हेही होऊ शकतं असं सांगताय तुम्ही? म्हणजे पुढचा कोणी काय सांगू शकतं? आय कॅनॉट. अरे वा, मग मी त्या cannot say सर्व anything. पक्षाच्या नेत्यांना जे आता हे कार्यक्रम बघतायत त्यांना मी सांगतो की आमचा मुलगा देखील लग्नाला उभा आहे अशी घोषणा झालेली आहे. तसं काही नाही. आता तरी सध्या आय एम ओनली लॉयल टू माय डिपार्टमेंट अँड ओनली लॉयल टू दी संविधान. नाही, जरूर जरूर.
झाकीर नाईक सारख्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत दाखवणाऱ्या तुमच्यासारख्या अधिकाऱ्यावरती शंका घेतल्या जाव्यात हे खूपच असणार त्यावेळेस. पण काय प्रकरण होतं नक्की झाकीर नाईकचं? सर्वांना माहिती आहे की अँटी नॅशनल इस्लामिक रिसर्च फाउंडेशन एक अँटी नॅशनल म्हणजे आता तरी दॅट हॅज बीन बॅन्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. करेक्ट. सांप्रदायिक वगैरे जे ॲक्टिव्हिटीज वगैरे ते करत होते ते लोक, त्यांच्यावरती ॲक्शन्स वगैरे झालं होतं. डोंगरीमध्ये त्यांची ऑफिसेस होती, ते पण म्हणजे रेड्स किंवा सर्चेस वगैरे झाले होते. सतत 72 आवर्स वगैरे झालं होता कंटिन्युअसली डोंगरीमध्ये. फॉर्च्युनेट आहे भारत, परत सांगतो, भारत सरकारने एक ऑपॉर्च्युनिटी दिली होती मला. चांगल्या रीतीने ते पार पडलं आणि त्यासाठी अप्रिसिएशन पण झालं फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जे काय ऑपरेशन असतील, जे काही कारवाई असतील, आय एम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सर्वात प्रथम मी घुसणार, मी शिरणार, मी लीड करणार. जेव्हा सर्वात प्रथम अटॅक होणार मी घेणार ते, त्यानंतर माझी टीम घेणार. सो आय बिलीव्ह फ्रॉम द फ्रंट. बरं, ह्या इकडच्या ते पण इंजरीज झालेली आहे. ऑन द मानकुर्तला एक चांगलं ऑपरेशन झालं होतं इथेच. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे आलो होतो मी, नॉर्मल लोकांना जर म्हणजे नॉस्टॅल्जिक, इमोशनल नॉस्टॅल्जिक, रोमॅन्टिक नॉस्टॅल्जिक वगैरे बघून वाटतं असं, मला हे एरिया बघून माझं ऑपरेशन बद्दल नॉस्टॅल्जिक झालं होतं मी. एक झालं होतं चांगलं ऑपरेशन मानकुर्तला. तर तिथे एक नायजेरियन गँग्स वगैरे होती, ते म्हणजे ड्रग्ज ओपनली विकायचे जंगलामध्ये, मार्शी एरियामध्ये. तर तिथे आमचे ऑफिसर्स लोकांना पण, आणि ते म्हणजे खूप लेथल गँग होती. ते मॅचेट्स वगैरे, ते कोयता वगैरे जे म्हणतात त्याला, ते बाकीचं वेपन्स वगैरे घेऊन, त्यांना पोलीस, त्यांना बाकीची कोणाची भीती नव्हती बेसिकली त्या लोकांची. आपल्या महाराष्ट्र पोलीसवरती पण त्या लोकांनी आधी हल्ला वगैरे केलं होतं. तर ते एक मोठं ऑपरेशन झालं होतं. त्यामध्ये माझ्या ऑफिसर्स लोकांना, माझा एक कॉन्स्टेबल PSO होता, आणि गर्वाने सांगतो मी, त्याचं नाव होतं श्रीकांत. म्हणजे त्याच्यावरती हल्ला झाला होता, म्हणजे माझ्यावरती येत होता तो नायजेरियन कोयता घेऊन. मला वाचवण्यासाठी त्यांनी आपला डोका आधी टाकलाय आणि त्याला खूप म्हणजे मार लागला होता. त्याच ऑपरेशन मध्ये आय वॉज ऑल्सो इंजर्ड. तर ते मार वगैरे आहे. तर म्हणजे ते तुमचा आधीचा प्रश्न ते की तुम्हाला म्हणजे ग्लॅमरस वाटत असतील, हा म्हणजे ॲडिशनल कमिशनर आहे, समीर वानखेडे, अरे मोठा ऑफिसर आहे, ते काहीच नसतं म्हणजे खरं म्हटल्यावर. तर ते एक ऑपरेशनमध्ये लॉट मेनी ऑफिसर्स वर इंजर्ड. पण ते गर्व आहे मला. माझे कनिष्ठ अधिकारी, ते कॉन्स्टेबल लेवलचा विचार एक अधिकारी आहे, त्याच्यावरती मला खूप गर्व आहे की त्याच्यामुळे तुमच्यासमोर मी आज बसून इंटरव्ह्यू देतो. हे लोकांना म्हणजे जास्त समजत नाही. लोकांना फक्त असं वाटतं की हा एक सरकारी अधिकारी आहे, बाकीचे पोलीस कॉन्स्टेबल्स वगैरे आहेत, पैसे घेत असणार, एन्जॉयमेंट लाईफमध्ये करत असणार, खूप लोक असणार, 2 मिनिटात काम, म्हणजे जे नॉर्मल मेंटॅलिटी नॉर्मल लोकांची असते, ते तसं होत नाही. अजून लोक आहेत त्यांच्या म्हणजे ज्यांच्यामध्ये राष्ट्रभाव आहे, पेट्रियटिझम आहे, नॅशनलिझम आहे. मनी इज नॉट अ मोटिवेशन फॉर देम. अजून असे अधिकारी आहेत आपल्या सरकारमध्ये. वा वा वा. दाऊद इब्राहिम कडून तुम्हाला धमक्या येत आहेत असं लोक म्हणतात. काय कारण असावं? तुम्ही मागे काही कारवाई केली होती का अशा पद्धतीची? हे जे धमक्या वगैरे तर नेहमी सतत चालत राहते आमच्या प्रोफेशनमध्ये. आणि तुम्हालाही सांगतो मी, या मंचावर हे जे तुम्ही नाव वगैरे घेतलेलं आहे, हे आमच्यासाठी खूप लहान क्रिमिनल्स आहेत. ते दीज आर ओनली क्रिमिनल्स. आणि त्यांचं नाव घेऊन त्यांना फेमस नाही करणार मी. अच्छा. हे आमच्यासाठी खूप घाण, किडकोळ आणि त्यानंतर देशाच्या विरोधात काम करणारे छोटेसे लोक आहेत, क्रिमिनल्स आहेत ते. नंबर 2, ते फक्त धमक्या देतात. मी तर त्यांना म्हणजे CP साहेबांना पण, सरकारांना पण जेव्हा धमक्या वगैरे येतात, सो दॅट इज माय जॉब टू इन्फॉर्म देम. त्यांना इन्फॉर्म करतो मी आणि त्यांना सांगतो, सर हा अमुक अमुक आहे आणि त्यानंतर हा मला धमक्या वगैरे देतोय. आणि धमक्या म्हणजे कुठल्या प्रकारची धमक्या? फोनवर, त्यानंतर हे ट्विटरवर, मेसेजवर. आणि मी धमक्याशी अजिबात घाबरत नाही. मी त्याला चॅलेंज करतो, हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या दे. म्हणजे बाकीचे हे जे म्हणतात ना, युनक सारखं तिथे परदेशात बसून धमक्या वगैरे देऊ नको, समोर येऊन धमकी दे. नंबर 1. नंबर 2, त्याला कदाचित म्हणजे त्याच्या भावावरती ॲक्शन घेतलं होतं मी 2020ला. वाईट वाटत असेल त्याच्यावर त्याला. आणि त्यानंतर त्याचे फॅक्टऱ्या वगैरे पण, त्याच्या लोकांचे फॅक्टऱ्या वगैरे डोंगरीमध्ये ध्वस्त केले होते आम्ही. वाईट वाटत असेल आणि फिनान्शियल वगैरे लॉस झाला असेल त्याला. सो ही माइट बी मॅड ॲट अस, बट आय डोंट केअर अबाउट इट. असे 100 लोकांना येऊ द्या.
कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी लोक काय काय करतात? काहीतरी एखाद दोन गमतीशीर उदाहरण सांगा ना आम्हाला. जेव्हा लोकांना तुम्ही लोकांना थांबवतात आणि त्यांना सांगतात की बॅगमध्ये काय तुमच्या हां. चेकिंग वगैरे करायची आहे आणि त्यानंतर काहीतरी म्हणजे आउट ऑफ द वे काहीतरी 2 ते 3 बॉटल वगैरे सापडतात. 2 बॉटल जनरली अलाउड होती त्यावेळी, आता मला माहित नाही किती आहेत. 2च आहेत मला माहिती आहे ना. अच्छा. नाही मी पित नाही. आता काय सांगू, माझं दुःख तुम्हाला काय सांगू. तर 2 पेक्षा जास्त असल्यावर द ओनली स्टँडर्ड लाईन, अरे सर हे ड्युटी फ्री मधून घेतलेली आहे, हां. ड्युटी भरणार नाही त्याच्यावरती. अरे बाबा ते ड्युटी फ्री वगैरे जे आहे ते बाहेरच्याच देशासाठी आहे, ते कस्टम्सला काही नाही करायचं त्याच्यापेक्षा. जर 2 पेक्षा जास्त आहे ड्युटी भरावी लागेल तुला. सो दिस इज द मोस्ट कॉमन थिंग. सर ड्युटी फ्री मधून घेतलेलं आहे, ड्युटी नाही भरणार. मी पूर्वीच्या काळी त्यात हिरे बिरे आणायचे आणि ते मग त्याच्यावर अख्खे पिक्चर असायचे की ते चष्म्याच्या काडीमध्ये हिरे टाकून आणले वगैरे. हा हा असं असं तुम्ही काय हा पकडलं? कन्सिलमेंट वगैरे खूप म्हणजे आता घाण प्रकारचे पण कन्सिलमेंट असतात. ते खूप लेडीज वगैरे आहेत तिथे, सांगू शकत नाही सांगा सांगा त्यांच्यासमोर. बिंदास सांगा. म्हणजे बॉडी कन्सिलमेंट वगैरे असतात. आता जर तुम्ही बघितलं अवेअरनेस साठी, म्हणजे तुमचा शो वगैरे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे पब्लिकसाठी, Correct. अवेअरनेस साठी. ड्रग्ज वगैरे गोल्ड वगैरे जे आणतात ते परदेशातून, म्हणजे कोकेन सारखे ड्रग्ज वगैरे आणतात ते. हां. सो दे ईट इट, म्हणजे कॅप्सूल्स मध्ये टाकून, म्हणजे 10 ग्रामचे कॅप्सूल्स वगैरे असतात हां. ते कंझ्युम करतात ऑन बॉडी. कारण त्यांना असं वाटतं की हे म्हणजे कस्टम्स वगैरे DRI NCB ते पकडणार नाही, कारण का पोटात असतात ते. हां. आणि जे मेटल त्यांना वाटत असेल हां. मेटल डिटेक्टर्स और चेकिंग वगैरे करेक्ट. पकडू शकत नाही आम्हाला, बट दे आर रॉंग अबाउट इट. भारताची जे न्याय प्रणाली आहे आणि त्यानंतर एजन्सीज आहेत, दे आर व्हेरी सक्षम, दे आर हायली पोटेंट टू कॅच दीज पीपल. तर ते पोटात वगैरे गोळ्या वगैरे खाऊन आणतात. गोल्ड वगैरे जे म्हणतात ते बॉडी कॅव्हिटी मध्ये, आता यू अंडरस्टँड व्हॉट आय मीनिंग, व्हॉट आय एम सेइंग. ओके. बॉडी कॅव्हिटी मध्ये टाकून ते आणतात आणि त्यानंतर ते ठीक आहे आम्ही पकडतात, बट इटिंग इज नॉट अ प्रॉब्लेम, हां. रिमुव्हिंग इज अ प्रॉब्लेम. आणि ते आम्हाला जास्त प्रॉब्लेम होतो. बाबा रे. So, बरेच प्रकारचे आहे. पडलं का आलं का पडलं का. आणि ते एक दिवसाचं ते प्रकरण 1 दिवसाचं नाही, 5 दिवस लागतात दिवस आम्हाला. लागतात. आणि वी हॅव टू बी देअर, स्टँडिंग देअर ओनली. सो इट इज अ व्हेरी अनप्लेझंट एक्सपिरियन्स. म्हणजे मला असं एकदम सिंगम आणि दबंग दोघही जण असे एखाद्या टॉयलेटच्या बाहेर बसलेले दिसले. हा? दबंग दबंग सलमान. आणि अदूजी तिथे पण लीड फ्रॉम द फ्रंट, मीच उभा राहतो तिथे पण असं हात घेऊन. आणि आता वेळ झालेली आहे मॅजिक बॉक्सची. तर यामध्ये तुमच्यासाठी आम्ही काही फोटोज आणले. अच्छा. हे मी एक एक फोटो तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कधी कारवाई करण्याच्या निमित्ताने किंवा काही दुसऱ्या निमित्ताने या व्यक्तींशी तुमचा परिचय झालेला आहे. अच्छा. हा, कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही सांगू शकता की ह्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय आहे. हे वी गो. सारा अली खान. म्हणजे खरंच द्यायचं आहे का मला? हो. यू कॅन से शी इज क्यूट. नाही ते नाही म्हणणार. नाही म्हण. अच्छा. इज शी नॉट. क्रांती मारेल मला. ते काय नाही म्हणणार मी. अ नॉर्मल पर्सन. अर्जुन रामपाल. चांगलं आहे, मॉडेल आहे. मॉडेलचा चांगला आहे. मॉडेल आहे. मिक्का सिंग. एंटरटेनिंग. एंटरटेनिंग. मला खरं म्हटल्यावर ना, आय एम व्हेरी बॅड विथ म्युझिक. अच्छा. गाणी वगैरे मला अजिबात आवडत नाही. पिक्चर खूप कमी बघतो मी. हां. सो आय एम कम्प्लिटली डिफरंट, ऑफ ट्रॅक. हो ना. तर मला माहित पण नव्हतं की गाणे वगैरे कुठले गायलेले आहे यांनी. आय रिली डिडंट नो अबाउट इट. म्हणजे फक्त माहित आहे की कोणीतरी आहे, म्हणजे असं बघून कानात वगैरे आणि गळ्यात वगैरे घातलेलं असं वाटलं कोणीतरी म्हणजे आहे. हां. पण काय गातो काय करतो माहित नव्हतं. काय आहे? तिला कधीच नाही बघितलं मी. नाही. नाही अजिबात नाही. दीपिका पडुकोणला नाही. नाही अजिबात नाही बघितलं मी. आणि फक्त म्हणजे ऍक्टर आहे, हिरोईन आहे. अच्छा.
मला वाटलं बघितलं असेल नाही पुढे. नाही नाही, खरंच नाही बघितलं. आणि ह्यांना पण बघितलं नसेल मला वाटतं तुम्ही. कोण आहे हा? अहो हा संसारी माणूस आहे, याला 2 मुलं आहेत, माहितीये का? माहित नाही मला, कधीच नाही बघितलं यांनी. बघितलं. थँक्यू, फार मजा आलेली आहे या सगळ्याला. ड्रग्स सारख्या भयंकर गोष्टींना अजूनही आपल्याकडे लोक गांभीर्याने घेत नाहीत हे खुपतं का? किती प्रमाणात ड्रग्सचा वापर पसरला आहे आपल्याकडे? अवधूजी हे बघा, नेहमी मोठ्या पातळीवर नॅशनल लेवलवर आपले जे माननीय प्रधानमंत्रीजी, आपले माननीय गृहमंत्री, जेव्हा तुम्ही त्यांची भाषणे वगैरे किंवा व्हेनेवर दे इंटरॅक्ट विथ पीपल, तर तुम्ही म्हणजे बारीकीने बघितलं तर फक्त टेररिझम आणि ड्रग्स याला किती महत्व देतात. कारण काय, दॅट इज अ रिअल प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या भारतात म्हणजे टेररिझम ते तर आहेतच, आणि त्यानंतर जे नार्कोटिक्स वगैरे हे जे आलेलं प्रकरण, हे फार भयंकर प्रकरण आहे. आणि जर नार्कोटिक्स आणि टेररिझम, ज्याला नार्को टेररिझम वगैरे म्हणतात, ते आलं तर म्हणजे दिस इज अ रिअल बिगेस्ट एनिमी व्हॉट वी आर फेसिंग. हे म्हणजे आपलं जे शरीर आहे हे दैवत सारखं, हे एक मंदिरासारखं स्वच्छ आहे आपलं शरीर. ड्रग्ज वगैरे सेवन करताना यू आर नॉट इवन स्पॉइलिंग अ बॉडी, तुम्ही राष्ट्राचं पण एक नुकसान करतात. का म्हणतो तुम्हाला, जे पैसे वगैरे तुम्ही देतात परचेस करताना, खरेदी करताना, तेच पैसे जे देशाच्या विरोधात गतिविधी जे राष्ट्र आहेत त्यांच्याकडे जातो, आणि ते ड्रग्ज परत भारतामध्ये पाठवतात. सो इट इज अ व्हेरी नफेरियस थिंग. त्याला म्हणतात नार्को टेररिझम. हेच पैसे तुमच्या देशाच्या विरोधात गतिविधी, आपल्या आर्मीवर, आपल्या पोलिसांवर हल्ला करताना यूज करतात. सो इट इज अ व्हेरी डेंजरस ट्रेंड. आपल्याला पण, लोकांना पण, युथ लोकांना पण हेच विचारायचं आहे की आपण जे पैसे देतात ते आपल्या एनिमीकडे जातात. सो वी शुड स्टॉप डुईंग दॅट. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा खुर्ची फिरवण्याची. समीर वानखेडे या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते अतिशय हुशार, कर्तव्यदक्ष, मनमिळावू, प्रामाणिक असे IRSचे ऑफिसर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक केसेस यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. त्यांच्या बाबतीतली एकच गोष्ट मला खुपते, ती म्हणजे ते खाण्याला फार कमी आहे. त्यांना खाण्यासाठी सतत आग्रह करावा लागतो, तेव्हा ते खातात. अशक्तपणा येईल म्हणून खा, असं मी पाठी लागत असते. सासूबाई पण आहे माझी, मी आई म्हणतोय ना. हो का? तर म्हणजे त्यांचं हेच कंप्लेंट आहे नेहमी, खात नाही. आणि त्यानंतर त्यासाठी जास्त घरी पण जात नाही, बिकॉज शी ओव्हर फिट्स. आणि माझं असं आहे की मी दिवसात फक्त एकदा जेवतो. अच्छा, दुपारी किंवा रात्री. अरे बापरे. बरं. आणि बाकीचं म्हणजे मी भात आणि चपाती वगैरे पण खात नाही. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे फोर्स फिडिंग होते, तर काय म्हणू आता मी. तर नेहमी ती सतत कंप्लेंट वगैरे करत असते. सो मॉम, आय लव्ह यू अ लॉट. आणि त्यानंतर तुमचा आशीर्वादमुळे मी जिवंत आहे आता, तसंच प्रेम ठेवा माझ्यावरती. थँक्यू आई, लव्ह यू व्हेरी मच. आणि अजून एक बाईट आहे. समीर विषयीच्या अरे बापरे. खुपणाऱ्या गोष्टी, ओ माय गॉड, त्या खूप कमी आहेत खरं तर. नेव्हरदलेस, पण तरी सांगायचंच जर झालं तर समीर प्रवासात गाडी थांबवत नाही. ते आम्हाला खूप खुपतं, कारण ते स्वतः एक वेळ जेवतात आणि त्यांना डेस्टिनेशनला पोहोचायची इतकी घाई असते की ही गोज नॉन स्टॉप. त्यामुळे आम्हाला ना ब्रेकफास्ट मिळतो ना डिनर मिळतो. म्हणजे लिटरली जर ब्रेकफास्टच्या वेळेच्या आधी आम्ही निघालो आहोत, सपोज 7 o'clockला, आणि 9ला मला ब्रेकफास्ट खायचा आहे, तर ते नाही मिळणार तुम्हाला. तर त्यांना नक्की विचारा ते असं का करतात. एखादा मजेशीर किस्सा सांगायचा झाला तर आमचं नवीन लग्न झालं होतं आणि मला आठवतं मी गाडी घेऊन एका 1 वे मध्ये घुसलेले. मला बोर्डच दिसला नाही आणि ऑनेस्ट मिस्टेक होती ती. सो समोर मला ते आपले मामा दिसले, पोलीस मामा. म्हटलं अरे देवा, आता हे मला पकडणार, अमुक तमुक. आणि मग मी समीरला फोन केला, अरे आपला आता नवरा एवढा मोठा ऑफिसर आहे, आपण फोन करूया. असं करून मी त्यांना फोन केला. म्हणजे हॅलो, मी इथे अडकले, असं म्हणजे होतं. असं चालू झालं. 1 मिनिट, कुठे आहेस,
काय केलंस तू? म्हटलं वन वे मध्ये मला बोर्डच नाही दिसला. किती फाईन आहे? म्हटलं असेल काहीतरी 1000-1500, मला माहिती नाही. मग ती भर आणि तिकडून निघ. अशा फालतू गोष्टींसाठी मला परत फोन नाही करायचा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आय एम लिव्हिंग बाय द रूल्स. हे तर पोल खोल झाला माझा आता. अरे पण हे सांगा मला तुम्ही, अरे किती वेळ थांबणार? म्हणजे जर कोणाला हॅबिट आहे 4 ते 5 वेळी जेवायची, मी काय करणार ते आता? आपल्याला जायचं आहे, एका टायमावर जायचं आहे. सो माय प्रायोरिटी इज टू रीच ॲट टू वन प्लेस. आता तुम्ही म्हणणार मला कॉफी घ्यायचा आहे, मला बर्गर खायचा आहे, मला पोहे खायचे, मला वडे, दत्ता वडे खायचे. कसं काय करणार आता? आणि 4 ते 5 तास कसं काय म्हणजे करणार मी नाही थांबवणार. डायरेक्ट माझी गाडी तू आधी घे, गाडीमध्ये जे काय तुला घ्यायचं, जे फरसाण वगैरे आहे ते गाडीमध्ये घे, नीट जेव घरी, त्यानंतर माझ्यासोबत. आणि सतत तुम्हाला भूक लागली असं कसं चालणार तुमचं मग? आता हे सांगा मला तुम्ही, आपले कायदे आहेत, आणि जर खरंच म्हणजे तुम्ही नो एंट्री मध्ये गेलेलात किंवा सिग्नल वगैरे तुम्ही, मग एवढ्या छोट्याशा गोष्टी, दिस इज अ अनलॉफुल ऍक्टिव्हिटी, नॉट अ क्राईम नाही म्हणणार मी, बट अनलॉफुल. म्हणजे तुम्ही जे रूल्स वगैरे ते तोडलेले आहेत तुम्ही. त्यासाठी म्हणजे माझा नवरा एक ऍडिशनल कमिशनर आहे, IRS अधिकारी वगैरे, ते किती म्हणजे मला तर वाटत नाही. मी स्वतः जेव्हा कुठेतरी म्हणजे टोल वगैरेला जातो तर मी आय कार्ड वगैरे कधी दाखवत नाही माझा. म्हणजे फक्त 100-150 रुपयासाठी मी माझं आय कार्ड, भारत सरकारचे नाव खराब करू मी? कशाला करू मी? 150 रुपये का दिलेलं नाही का देवानी मला? मी ते भरणार जाणार मी. कशाला VIP टॅग? आणि कोण आहे तुम्ही? कशाला तुम्हाला कुठला माज तुम्हाला? काय तुम्ही? फायनली युअर अ गव्हर्नमेंट सर्व्हंट. तर तेच मी तिला सांगितलं, डोंट यूज माय नेम एनिवेअर. समीर वानखेडे आहे ठीक आहे, बट जस्ट तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, यू आर जस्ट अ सर्व्हंट. ते तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा तुम्ही. तर तिला सांगितलं, डोंट यूज माय नेम एनिवेअर. जे काय जर सिग्नल तुटलेले आहेत तिथे पैसे भर, नो एंट्री. आता त्यानंतर आतापर्यंत काही फोन येत नाही मला. खुर्ची फिरवायच्या आधी मला अजून एक, ती समोर असताना मला हा प्रश्न नक्कीच विचारायचा आहे. तिच्याकडे बघूनच तुम्ही मला सांगा. अच्छा. की आम्ही बघितलंय बऱ्याच ठिकाणी की जे सिव्हिल सर्व्हिसेस मधली लोक असतात त्यांना सोयरीक पण शक्यतो सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या लोकांच्याच मुली अशाच बघतात. बरोबर आहे ना, पोलीस मधला पोलीस, मिलिटरी मधले मिलिटरीमध्ये असं करतात. तर तुम्हाला काय, कुठनं शोधली तिला आमच्या मैत्रिणी? हा, आता हे पण लोकांना माहित नाही. हे लोक माझ्यावरती टीका करतात. अच्छा. हे अमुक लोकांना पकडतात आणि हिची वाईफ हे फिल्म कलावंत वगैरे आहे, खूप टीका वगैरे करतात लोक मला. पण लोकांना खरंच माहित नाही ते की शी इज माय चाइल्डहुड स्वीट आर्ट. कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही 13वीला. हो, रुया कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. शी इज टू लाईक मी. हे म्हणत नाही की आय इज टू लाईक हर, बट शी इज टू लाईक मी सिन्स देन ओनली. आणि त्यानंतर मग आमचं लग्न झालेलं आहे. तेव्हा नाही विचारलं? तेव्हा कॉलेजमध्ये नाही प्रपोज? नाही हो, म्हणजे काय ते इगो इश्यूज असतात ना, अप्रोच नाही केलं मी. पण लाईक करायचो मी, ते आहे, पण अप्रोच नाही केलं कधीच. मग जेव्हा विचारलं तेव्हा कसं विचारलं? का तिने विचारलं? आमची मैत्रीण पण सॉलिड आहे, मला माहिती नाही. ती मारणार मला, नक्कीच मारणार घरी. नाही, तिनेच मला विचारलं. आय ऑल्सो लाईक हर अ लॉट. आणि मला पण लग्न करायचं होतं तिच्याशी. संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी अनुरूप जोडीदार तुम्हाला क्रांतीच्या रूपाने मिळाली. पण समजा कधी मित्रांसोबत असताना किंवा पार्टीतून घरी यायला उशीर झाला तर तुमच्यावर होम मिनिस्टर चौकशी बसवतात का? आणि दोषी ठरलात तर शिक्षा काय असते? मी पार्टी करत नाही. बरं. माझे जे मित्र आहे, फक्त 2-3 मित्र आहेत, त्यांच्या बरोबर कुठे जात पण नाही मी. लेट येतो घरी, कधी येत पण नाही, पण फक्त ते के संदर्भात. सो शी इज व्हेरी अंडरस्टँडिंग. तर कसं म्हणजे तसं कधी ओरडाओरडी किंवा राग किंवा एनिथिंग, नथिंग हॅपन्ड लाईक दॅट. तर आय एम व्हेरी लकी फॉर दॅट. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे फोन राऊंडची. तर तुम्ही कोणाला फोन लावा? माझ्या आईला लावा. नंबर माहित नाही आता. डायरेक्ट लावा, कानाला लावा, आई बोलणार त्यावेळेस. मम्मी म्हणत होतो मी. मम्मी, मी तुला खूप मिस करते. आय मिस यू अ लॉट. आणि मला आठवण आहे हॉस्पिटलमध्ये 16 एप्रिलला स्वर्गवास झालेली आहे तू. पण 9 तारखेला तू अशी म्हटली होती मला की माझा मुलगा 1000 लोकांपेक्षा जास्त बलवान आहे
शक्तिशाली आहे. तर आई तुला हे फक्त सांगतो मी, आता फक्त 10 आलेत माझ्यासमोर, 990 यायला बाकी आहे. वाट पाहतोय त्यांची मी आता. आणि हे पण सांगतो आई, तुझा रक्त माझ्यामध्ये आहे, मरोपर्यंत लढणार, शेवटपर्यंत. सो डोंट वरी अँड आय मिस यू अ लॉट. तुमची आरोप सिद्ध होण्याआधीच मीडिया ट्रायल चालू आहे असं वाटतंय का? काय सांगाल मीडियाला? आता मी मीडियाबद्दल काय म्हणजे टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही खरं म्हटल्यावर. पण ते त्यांचं राईट आहे, संविधानिक राईट आहे, टीका करा. पण मी काय करतो, जे टीका वगैरे माझ्यावरती करतात, आय टेक इट पॉझिटिव्हली. मला खूप ते शक्तिशाली बनवतात, मला बलवान बनवतात हे लोक. कारण काय, एक चॅलेंज सारखं मला वाटतंय. तुमच्यावरती हे सांगतात, नाही हे खरं नाही, मी तुम्हाला करून दाखवणार आहे. सो इट इज मोर चॅलेंजिंग फॉर मी. आणि मी ते इन्व्हाइट करतो. मला तर खरं म्हटल्यावर असं वाटतं की म्हणजे ज्या दिवशी पेपरमध्ये काही वाद, काही टीका नाही आली तर असं वाटतं रे समथिंग इज रॉंग. आज काय झालेलं आहे, आज कोणी काही टीका करत नाही, आज कोणी काही सांगत नाही माझ्याबद्दल, समथिंग इज रॉंग सॅम. स्वतःला असं म्हणतो मी. आता समीरजी, पुढचा जो राऊंड आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. सोशल मीडियावरती तुम्हाला जे ट्रोल केलं जातं त्याच्यामधले एखाद दोन सिलेक्टेड ट्रोल्स आम्ही कापून इथे आणलेले आहेत. कस्टममध्ये असताना किंवा NCB मध्ये असताना तुम्ही कुठल्या राजकीय व्यक्तीवर कारवाई केली आहे असं ऐकलं नाही. अशी कारवाई का केली नाही? बॉलिवूडवाले बिचारे सोपे पडतात कारवाई करायला. छोटासा कार्य आहे आमचं, म्हणजे जास्त मोठा पण नाही, छोटासा काम वगैरे कामगिरी आम्ही केलेली आहे. आमची जेव्हा NCB मध्ये होतो 2021ला, जसं सांगितलेलं तुम्हाला, 117 केसेस, 350 पेक्षा जास्त लोकांना, पेडलर्स, हार्डकोर क्रिमिनल्स लोकांना अटक केलेलं आहे. त्यापैकी ह्या लोकांचं किती टक्केवारी संख्या आहे यांना विचारायचं आहे. आणि बाकीचे जे 350 लोकांवरती ऍक्शन घेतलेलं आहे त्याबद्दल हे का म्हणत नाही? जे क्रिमिनल वगैरे तुम्ही म्हटलेलं आहेत, आता ते छोटासा एक क्रिमिनल दाऊद इब्राहिम, त्याची गँग वरती ऍक्शन घेतलेली आहे, त्याच्याबद्दल कोणी म्हणत नाही. आमच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला झालेले आहेत, सर फुटलेले आहेत आमचे, त्याबद्दल कोणी सांगत नाही आम्हाला. गँग्स, हार्डकोर गँग्स लोकांना संपवलेले आहेत, त्याबद्दल कोणी सांगत नाही आम्हाला. फक्त हे एक शब्द वापरतात ते, आणि त्यानंतर टीका करायला खूप सोपं असतात लोकांना. पण स्वतःची फॅमिली, स्वतःचं रक्त, स्वतःची मेहनत, ते कोणी सांगत नाही कधी. आणि वी डोंट एक्सपेक्ट ऑल्सो आउट ऑफ दॅट. ते फक्त आम्हाला राष्ट्राची सेवा करायची आहे आणि देव बघतोय. वाह वाह. अंमली पदार्थ विरोधी कारवाया करता आणि तुमचा स्वतःचा बियर बार होता अशा बातम्या आल्या, हे काही बरोबर नाही? अगदी बरोबर क्वेश्चन आहे. आणि मला एक कधीपासून सांगायचं होतं, प्लॅटफॉर्म भेटत नव्हता मला. जेव्हा मी सर्व्हिसमध्ये आलो नव्हतो, तुम्हाला सांगितलं होतं माझी आई, शी कम्स फ्रॉम अ गुड बॅकग्राऊंड. आणि मी जे सर्व्हिस आहे, मी सर्व्हिस फक्त आणि फक्त माझी आई, 2 आहेत माझ्याकडे, 2 आई, माझी भारत माता आणि माझी आई. अरे वा. हे फक्त दोघांसाठी करतो मी सर्व्हिस. सॅलरीसाठी अजिबात करत नाही मी, फक्त राष्ट्रासाठी आणि आईसाठी करतो. सर्व्हिसच्या आल्या आधी आईची जे काही वगैरे प्रॉपर्टी आईची होती, आणि तिथे एक छोटासा आमचा रेस्टॉरंट आहे. बार हे फक्त काही लोकांनी बार म्हणजे, अरे बार काय म्हणजे काय, डान्स बार वगैरे आहे का? ते काय आहे? ते बार म्हणजे एक नॉर्मल रेस्टॉरंट आहे ते. आणि रेस्टॉरंट मध्ये फॅमिली वगैरे सकाळी नाश्ता करण्यासाठी, इडल्या वगैरे खाण्यासाठी जातात तिथे. आणि जर तुम्ही कुठला मोठा रेस्टॉरंट मध्ये जर देर इज सम सबसिडरी सर्व्हिसेस लाईक फूड, लाईक ब्रेकफास्ट, लाईक अदर थिंग्स ऑल्सो, करेक्ट, तर ते तुम्ही त्याला बार म्हणणार? ते एक फॅमिली रेस्टॉरंट आहे ते. फक्त काही लोकांनी नाव खराब करण्यासाठी बार चालवतो ते केलेलं आहे. पण ठीक आहे, जाऊन जरा बघा काय आहे ते. म्हणजे जर तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आहे, ते तुम्ही रेंटवर दिलेली आहे, आणि तुम्ही ते रेंट घेतात, आणि ते तुम्ही गव्हर्नमेंटला डिक्लेअर पण करतात, तुमच्या डिपार्टमेंटला, इन्कम टॅक्सला. काय चूक आहे त्यामध्ये? म्हणजे हे माझं चुकीचं आहे का? हे कुठे क्राईम आहे का? की तुमच्या नावावरती 5 प्रॉपर्टी आहेत, तुमच्या नावावरती आईची प्रॉपर्टी आहेत, तुम्ही खाकी घालू शकत नाही, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस देऊ शकत नाही.
म्हणजे फक्त असं आहे का, कुठे कुठे लिहिलं आहे का, ही माझी चूक आहे का, की मला राष्ट्रसेवा करायचं आहे, मला फक्त देश सेवा करायची आहे आणि माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे, मी जाऊ नको, असं काय कुठे लिहिलेलं आहे का? हे जी करप्शनची जी कन्सेप्ट आहे ना, हे लोकांमध्ये नॉर्मल कन्सेप्ट आहे आता. इट इज अन एक्सेप्टेड नॉर्म. आपला म्हणजे जर आपण कुठे अडकलो तर आपली पण मानसिक परिस्थिती काय असते, अरे याला पैसे दे, अरे याला पैसे दे, 2 मिनिटात सुटणार आम्ही. वी डोंट फील इट इज बॅड. घेणारा पण अजिबात, त्याला असं वाटतं की त्याचा जन्मसिद्ध अधिकार झालेला आहे, आता सरकारी अधिकारी जर पैसे खाणार तो बहुत राईट झालेला आहे त्याचं. लोकांचं पण असं झालेलं आहे की पैसे देऊन काम करायचं आपलं. सो दे ऑल्सो डोंट फील बॅड. तर कुठली ऍक्टिव्हिटी काही केलं तर लोकांच्या मनात हेच असतं, पैशासाठी केलेलं आहे यांनी, जास्त काम करतोय, जास्त पैशासाठी काम करतोय. अरे हे चेंज करायचं आहे नाही, म्हणजे लोकांना सर्वांच्या मनात हे नाही, म्हणजे पैसा इज नॉट अ मोटिवेशन. आय नीड टू प्रूव्ह दॅट मनी इज नॉट अ मोटिवेशन फॉर मी अँड इट डझंट बॉदर मी ऑल्सो. कारण काय आहे, देवानी दिलेलं आहे, चांगल्या घरातून आलेलो आहे आणि गरज नाही मला, आणि मी तेच करणार. तुम्ही किती माझ्यावरती आरोप लावा, किती टीका करा, इट डझंट बॉदर मी. तुम्ही भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कपची ट्रॉफी विमानतळावर अडवून धरली होती म्हणे, का? ते म्हणजे एक फॅक्च्युअल पोझिशन आली होती आमच्या समोर. असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत होतो एअरपोर्टला तेव्हा. आता जे ट्रॉफीज वगैरे जे असतात, म्हणजे बॅगेज रूल्स जे आहेत कस्टमचे, सो दॅट इज व्हेरी क्लिअर. जे म्हणतात तुमचे बॉनोफाईड आयटम्स, तुमचे कपडे, तुमचे शूज, तुमची शॉपिंग वगैरे, ते फक्त ॲज पर दी बॅगेज रूल्स ते अलाउड आहेत तुम्हाला. हे जे सर्व ट्रॉफ्या वगैरे, जे कमर्शियल एंटरप्राइजेस वगैरे ज्यांची जे सामग्री वगैरे असतात, देर इज अ डिफरंट रूट फॉर दॅट. आणि ते म्हणजे तुम्ही बॅगेजमध्ये आणलं, सो इट इज नॉट परमिसेबल विदाउट ड्युटी पेमेंट. अच्छा. मग ते अलाउड नव्हता बेसिकली. आणि ते ड्युटी मग 36% वगैरे असतात त्याच्यावरती. Yes. आता माहित नाही किती झालेलं आहे, ते भरा तुम्ही आणि त्यानंतर यू कॅन क्लिअर द गुड्स. त्यानंतर फाईन पेनल्टी वगैरे पण, कारण का नॉन बॅगेज बोनोफाईड आयटम्स वगैरे असतात. नोटिफिकेशन्स पण नव्हती एक्झेम्पशनची. आणि मग आमचं रूल वगैरे, जेव्हा तुम्ही रूल्स फॉलो करतात, आमच्यासारखे जे नॉर्मल लोक वगैरे असतात त्यांच्यासमोर आम्ही प्रॉपरली ड्युटीज वगैरे चार्ज करतात आम्ही लोक. मग अशा प्रसंगावर का नाही करायचं, हे प्रश्न आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. आवडती मराठी अभिनेत्री, पर्याय देतच नाही, क्रांती सोडून कुठलंही नाव सांगा. मारूनच टाकणार तुम्ही मला आता. उर्मिला कानेटकर. आय शाबास. तुम्ही भेट दिलेला कुठला देश सगळ्यात जास्त आवडला? इंग्लंड, आफ्रिका का दुबई? दुबई तर गेलो नव्हतो कधी मी, पण हो इंग्लंड चांगलं, युके इज गुड. क्रांतीच्या कुठल्या गाण्यातला डान्स आवडतो? कोंबडी पळाली की दुसरं कुठलं? म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, आता मी तिची एकही पिक्चर बघितलेलं नाही आतापर्यंत, खरं म्हणतो. आणि म्हणजे आय एम सॉरी क्रांती, चिडली असेल, बट फॅक्ट आहे. आणि ती मला सतत म्हणत असते, म्हणजे हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, स्टोऱ्या वगैरे सांगतात मला हे सर्व, म्हणजे बसून तिची टीम. पण माझं जे लक्ष ते कुठेतरी वेगळ्या ठिकाणी माझ्या केसेसमध्ये वगैरे असतात तिथे. बट येस, आय नो दॅट के कोंबडी पळाली वगैरे ते चांगलं सॉन्ग आहे आणि तिला म्हणजे खूप अप्रिसिएशन वगैरे येते. बघितलेलं, 2-3दा बघितले ते, भारतला पण बघितले त्या सॉन्ग. धन्यवाद. धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न आहे. सगळ्यात जास्त राग कुणाचा येतो? नवाब मलिक की शाहरुख खान? म्हणजे जनरल प्रश्न आहे. कुठला राग नाही, कुठला प्रेम नाही, फक्त फक्त शुभेच्छा. चला, अशा प्रकारे रॅपिड फायर राऊंड जोरदार साजरा झालेला आहे आणि छान उत्तर दिलेली आहेत की आयुष्यात असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं. लहानपणापासून आईने जे प्रशिक्षण वगैरे केलेलं आहे, त्यानंतर आयुष्यात वगैरे 2-3 आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बाजी प्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे. फक्त या लोकांचं नाव जेव्हा माझ्या मनात किंवा डोक्यात येतो ना, माझे सर्व प्रॉब्लेम 2 मिनिटात निघून जाते. ह्या प्रकारचे आदर्श जर तुमच्याकडे आहेत आणि ज्या प्रकारच्या लोकांनी संघर्ष वगैरे केलेले आहेत, तर मला वाटतं की माझे प्रॉब्लेम खूप छोटेसे आहेत. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा ठरलेला आहे. माझ्या रूल प्रमाणे गिफ्ट घेऊ शकत नाही मी. हे मी जे सिंधुताई सकपाळ जी आपली संस्था आहे त्यांना मी पाठवणार. नक्की. तुमची परमिशन असेल तर जरूर, पाठवणार जरूर. त्यांना. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत आमचे प्रायोजक अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तेच लोकेशनवर तुम्हाला Correct. रिक्वेस्ट आहे, विनंती पाठवा. नक्की नक्की मी थँक्यू तुमच्याकडनं आम्ही पाठवू. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग मोठ्या पर्सनॅलिटीला भेटण्यासाठी पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. साहेब तोडला.